नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। सोलापूर जिल्ह्याचा निकाल कधी लागतो आखरी निकाल या ठिकाणी लागलेला आहे। या निकालमध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहे। सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचं नाव या ठिकाणी आहे का नाही या ठिकाणी बघूया। वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे, तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला काही प्रश्न असतील तर हा नंबर लिहून ठेवा 801045 7760। कृपा करून प्रश्न लिहिताना त्या ठिकाणी पूर्ण प्रश्न लिहा, एवढा झाला तरी चालतो, म्हणजे एकाच मेसेज मध्ये मला प्रश्न कळून जाईल। तर हा नंबर सेव्ह करून ठेवा। फोन पे नंबर हाच आहे। तुम्हाला एएनएम चा ग्रुप जॉईन करायचा असेल तरी हाच नंबर आहे। व्हॉट्सअप नंबर हाच आहे। कुठल्याही परीक्षेसंबंधी माहिती मिळवण्यासाठी सुद्धा हाच नंबर आहे। तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा जो निकाल आहे 30 तारखेला कालच या ठिकाणी जाहीर झालेला आहे। यांनी सांगितल्याप्रमाणे 3/11 रोजी 10 वाजता या ठिकाणी आपल्याला निवड झालेल्या लोकांचं काय आहे या ठिकाणी त्यांना हे मिळणार आहे, काय म्हणतात त्याला, समुपदेशन, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग लेटर या ठिकाणी मिळणार आहे। तर जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र सोलापूर, गुरु नानक नगर, जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे 3 तारखेला। सगळ्यांचं या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन। ज्यांनी अजूनही फोटो आणि तुमचं नाव पाठवलं नाही सगळ्यांनी फोटो नाव पाठवायचं आहे। आतापर्यंत डबल अकॅडमीचे जवळपास 3000 आरोग्य सेविका यांचं सिलेक्शन झालेलं आहे। 4000चं झालं असतं तर अजून चांगलं वाटलं असतं, पण ठीक आहे, असू द्या। काही लोक या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकले नाही, मात्र त्यांना भविष्यामध्ये स्टाफ नर्स आणि डीएमईआर तसंच वेगवेगळ्या मनपा या ठिकाणी जाहिरात त्यांची येणार आहे, त्यासाठी त्यांनी तयारी राहायची आहे। तसंच रेल्वेमध्ये सुद्धा 12वी पास याच्यावर जाहिरात आलेली आहे आणि आदिवासी विभागाची सुद्धा 10वी पासवर जाहिरात आलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने फॉर्म भरायचा, ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे, तिथं जागा खूप आहेत, तेथे सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकते। आणि ज्यांचं आता एएनएम्स मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी जीएनएम ची तयारी करायची आहे। जीएनएम मध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, नर्सिंग ऑफिसर म्हणून तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। त्यासाठी आपली बॅच आपण सुरू केलेली आहे। बॅच मध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आहेत आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी आतापासून अभ्यासाला सुरुवात ठेवायची आहे, जेणेकरून इन फ्युचर तुमचं फिक्स सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकेल। बॅच आपली चालू आहे। नंबर तुमच्या समोर आहे। ॲपचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी पुणे, हा माझा नंबर आहे, नंबर लिहून घ्या। तर बघूया या ठिकाणी काय काय झालेलं आहे। निवड सूची यांनी जाहीर केलेली आहे पूर्ण जन्मतारखासहित। नसरीन शेख यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी ह्या आपल्याच विद्यार्थी आहेत। नसरीन शेख यांचं पहिला क्रमांक आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। काय आलेला आहे? पहिला क्रमांक आलेला आहे नसरीन शेख यांचा। बाकी तर सगळे आहेतच, परंतु प्रथम क्रमांक आलेला आहे ममता, स्मिता, मयुरी या सगळ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। इथलं जे मेरिट आहे ते खुल्याचं 92 वर लागलेलं आहे, मात्र आता 92 पासून इतर जे अंशकालीन नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या घेतलेल्या आहेत। बाकी अंशकालीन नंतर भूकंपग्रस्त नसल्यामुळे घेतले, प्रकल्पग्रस्त नसल्यामुळे घेतले, खेळाडू नसल्यामुळे या ठिकाणी घेतलेले आहेत आणि 90 गुणांवर कट ऑफ झालेला आहे। नंतर इतर मागासवर्ग सर्वसाधारण सूचीमध्ये या ठिकाणी 2 उमेदवार दिलेले आहेत। निवड सूची, भजक, अनुसूचित जमाती या ठिकाणी हे सर्व लिस्ट तुम्हाला दिलेली आहे। बाकी खुल्या गटासाठी एकच व्यक्ती यांना मिळाली, बाकी सगळे व्यक्ती हजर नसल्यामुळे एकच त्या ठिकाणी व्यक्तीचं काय करण्यात आलेलं आहे, निवड सूची आलेली आहे। बाकी सर्व या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत। खुल्या गटासाठी त्यांना वेटिंगला उमेदवार सुद्धा मिळालेले नाही। तर हा रिझल्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी @डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा झेडपी सोलापूरच्या वेबसाईटवर डाउनलोड करू शकता। आदिवासी विभागाची जाहिरात आलेली आहे, येथे फक्त पात्रता 10वी 12वी पात्रता आहे, पदवी सुद्धा आहे। तसंच रेल्वेमध्ये सुद्धा 12वी आणि डिग्री याच्यावर स्टेशन मास्टर, तिकीट मास्टर, टीसी यांच्या जाहिराती आलेल्या आहेत। क्लर्क आहे, तिथं टायपिंगची गरज नाही, नाव क्लर्क आहे, तर तेथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। आपल्या बॅचेस सुरू झालेले आहेत, पटापट दोन्ही ठिकाणचे आपण फॉर्म भरायचे आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।